की सांगोला तालुक्यामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये नगर परिषद 91, सांगोला नगर परिषद 91, नाव आहे सावंत चेतनसिंह तात्यासाहेब केदार। वैयक्तिक एखाद्या माणसाला आमचं काहीही मत नाही, त्या माणसाविषयी वैर नाही, फक्त आमचा विषय हाच आहे की हे संविधानामध्ये हे निवडणूक आयोगाला चालतं का? बरोबर असेल तर होय म्हणा, नसेल तर सोडून देऊ। बघा, नाव आहे सावंत चेतनसिंह तात्यासाहेब केदार, रिलीव तात्यासाहेब केदार, प्रभाग क्रमांक 8, गाव प्रभाग क्रमांक 8, अनुक्रमांक 194, मतदान कार्ड UFM 6597-926, विधानसभा 253 मध्ये नाव आहे। पत्ता आहे यादी क्रमांक 157, बनकरवाडी, लांडेमळा रेल्वे लाईन, पश्चिम बाजू। मतदान केंद्र आहे, बघा मतदान केंद्र कधी येतं? ज्या वेळेला यादीमध्ये नाव असतं त्यावेळेला त्याचं मतदान केंद्र येतं, असं आमच्या मते आहे। विषय काय की न्यू इंग्लिश स्कूल दक्षिणेकडील इमारत खोली क्रमांक 16 मध्ये या व्यक्तीचं मतदान यादीमध्ये नाव होतं मागल्या नगरपालिकेला, बरोबर? म्हणजे या व्यक्तीने मतदान केलं असेल नसेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। आपण एखाद्या व्यक्तीला बोलत नाही, पण हे सिस्टमला काय आहे, या सिस्टमला विरोध आहे। दुसरा विषय, याच व्यक्तीनं चोपडी जिल्हा परिषदेमध्ये याच व्यक्तीनं अर्ज भरलेला आहे, म्हणजे एकाच व्यक्तीचं 2 ठिकाणी नाव कसं असू शकतं? हे निवडणूक आयोग काय डोळे झाकून शांत बसले का? गोरगरिबांना उमेदवारी देणार आहे का नाही? आता तुम्ही म्हणाल, बघा केदार सावंत, आडनाव केदार सावंत, त्याचबरोबर नातेवाईकाचे नाव तात्यासाहेब, नातेवाईकाचे संबंध हे सगळं आहे। 42 वय आहे, 42, मेल, त्याचबरोबर UFM 84 41 21, म्हणजे 2 मतदान कार्ड आहेत। किती आहेत मतदान कार्ड? पत्रकार बंधूंनो, मी प्रश्न विचारतोय, किती आहेत मतदान कार्ड? 2 मतदान कार्ड आहेत। हे याच्यावर हे पोर्टलला मिळालेलं आहे, निवडणूक आयोगाच्या पोर्टलवरती आलेलं, आम्ही तयार केलेलं नाही। विषय काय की राज्य महाराष्ट्र 43 माढा 253 सांगोला, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल न्यू बिल्डिंग नॉर्थ वॅक्सिन, हे वासूद, म्हणजे वासूद या ठिकाणी त्यांचं मतदान आहे। 150 वासूद 746, म्हणजे या ठिकाणी, आणि हा व्यक्ती चोपडी या गटातनं उमेदवार आहे। म्हणजे जो व्यक्ती नगरपालिकेमध्ये मतदान केलेलं आहे, ज्याला मतदानाचं कार्ड आहे, तोच व्यक्ती चोपडी या गटातून जिल्हा परिषदेसाठी उभा आहे। आमचा निवडणूक आयोगाला प्रश्न याचाच आहे, एक तर सांगोला तालुक्यातील शहरातील सगळ्या लोकांना जिल्हा परिषदेला अर्ज तुम्हाला चालतोय असं म्हणा, नसेल तर याचा उमेदवारी अर्ज, या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करा।